नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना संदर्भातील 2 जुलै 2026 पर्यंतचे सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. योजनेत कोणकोणते नक्की बदल झालेले आहेत, किती अनुदान मिळणार आहे, कोणाला लाभ मिळणार आहे, नवीन घटक कोणते आहेत आणि अर्ज प्रक्रियेबाबतची ताजी माहिती नक्की काय आहे, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्यभर सुरू असून पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. ओके, आता GR बद्दल सांगायचं झालं तर पशुसंवर्धन विभागाने अनेक जुन्या जिल्हास्तरीय योजनांचे एकत्रीकरण करून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना जी आहे ती सुरू केलेली आहे आणि या नवीन धोरणामध्ये काही जुन्या योजना ज्या आहेत त्या बंद करण्यात आल्या असून काही योजनांमध्ये सुधारणा करण्यात सुद्धा आलेली आहे. तसेच 7 नवीन घटकांचा समावेश यामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की कोणत्या व्यवसायांसाठी नक्की अनुदान मिळणार आहे या योजनेअंतर्गत, त्याबद्दल सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय, गाय पालन, म्हैस पालन, शेळीपालन, मेंढीपालन आणि कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांसाठी अनुदान दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत आहे. तसेच 50 ते 75% अनुदान, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% अनुदान दिले जात आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान सध्या मिळणार आहे. ओके, तसेच कुक्कुटपालनासाठी एक मोठा निर्णय आहे, तो म्हणजे की राज्य सरकारने कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष करून जास्त भर दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या स्वतंत्र एक ब्रँड विकसित करण्याची योजनासुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. यामुळे होणार काय, राज्यातील अंडी उत्पादन वाढवण्यावर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिली जाणार आहे. ओके, तसेच नंतरची अपडेट म्हणजे की या योजनेअंतर्गत 500 पक्ष्यांपासून 5000 पक्ष्यांपर्यंतच्या कुक्कुटपालन प्रकल्पांना अनुदान दिले जात आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी लाखो रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. ओके, तसेच आता निवड झाल्यानंतर कागदपत्रे वेळेतसुद्धा जमा करा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. ज्या लाभार्थ्यांची निवड होईल त्यांनी 1 महिन्याच्या आत सर्व आवश्यक कागदपत्रे जी आहे ती संबंधित पशुसंवर्धन कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. जर कागदपत्रे तुम्ही वेळेत जमा केली नाहीत तर त्या लाभार्थ्याचा लाभ जो आहे तो रद्द होऊ शकतो. ओके, आणि प्रतीक्षा यादीतील पुढील अर्जदाराला संधी दिली जाऊ शकते. ओके, तसेच जिल्हा स्तरावर 500 पक्ष्यांच्या कुक्कुटपालन प्रकल्पासाठी 50% SC ST साठी 75% ओके अनुदान उपलब्ध आहे. मोठ्या 5000 पक्ष्यांच्या प्रकल्पासाठी 30 लाख खर्चावर 15 लाख तर SC ST लाभार्थ्यांना 22.50 लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. ओके, म्हणून आपला क्रायटेरिया जो आहे तो शेतकरी मंडळींना तुम्ही चेक करून घ्या, तुम्हाला नक्की कोणत्या स्तरावर लाभ मिळणार आहे. ओके, आता ही जी अपडेट आहे नंतरची, ओके, लाभार्थ्यांची निवड आणि कागदपत्रे याबद्दल तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. तसेच पशुवैद्यकीय सुविधांवर भर, त्याबद्दल सुद्धा एक अपडेट आलेली आहे. ते म्हणजे की या योजनेअंतर्गत पशुवैद्यकीय दवाखान्यांचे आधुनिकीकरण, नवीन इमारती, आधुनिक उपकरणे आणि पशुरोग निदान सुविधा उपलब्ध करून देण्यावरही सरकारने सध्या भर दिलेला आहे. यामुळे पशुपालकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा ज्या आहेत त्या मिळणार आहेत. ओके, आणि 2 जुलै 2026 पर्यंत या योजनेसाठी कोणताही नवीन राज्यव्यापी GR नवीन अर्जाची अंतिम तारीख किंवा अतिरिक्त अनुदान जाहीर करण्यात सध्या आलेले नाही आहे. सध्या शासनाच्या मंजूर धोरणानुसार ही जी योजना आहे ती सुरू असून जिल्हानिहाय अर्ज आणि लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू आहे. म्हणून अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित जिल्हा किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयाशी नियमित संपर्क ठेवावा आणि अधिकृत सूचनांवरच त्यांनी विश्वास ठेवावा. जर शेतकरी मंडळींनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी व पशुपालकांपर्यंत शेअर करा आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व नवीन योजना, शेतकरी योजना, पशुपालन योजना, पीक विमा, PM किसान आणि इतर सर्व अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.